निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी आहे। पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधारी आमदारांसोबतच काँग्रेसच्या केवळ 4 आमदारांनाच निधी दिल्याचा आरोप होतोय। वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांनाच निधी दिल्याचा आमदारांचा आरोप आहे। दरम्यान निधी देण्याबाबत भेदभाव करू नका असा अशोक चव्हाणांनी म्हटलेला आहे, तर सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। माझ्या निधीबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्या काळात मी त्यांना निधी दिला होता। मी सत्तेमध्ये असताना असा भेदभाव मी तरी केलेला नाही आणि त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीमध्ये तो विचार झाला असं आम्हाला सांगता येणार नाही। आमच्याबद्दल काय नाराजी व्यक्त नाही केली, पण त्यांच्या मतदारसंघात मिळालेला नाहीये हे वास्तव आहे। पण याबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना चर्चा झालेली आहे। कदाचित सोमवारी, मला माहित नाही, आज विरोधी पक्ष नेत्यांना विचारून शिष्टमंडळाचा वेळ घेऊनच त्यांना भेटावं असं विचार आहे। पण तुम्ही काय कोर्टात वगैरे जाणार आहात का? सगळं आता पहिला बघू ना, पहिल्यांदा सरकार काय करतं बघू आणि मग ठरवू काय करायचं। पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहे। हे काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो। आता कोण काही चुकून राहिलं असेल तर माहिती नाही, कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हेमची कामं असतील किंवा इतर PWDची कामं असतील, ग्रामविकासची कामं असतील, नगरविकासची कामं असतील, तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून निधी द्यावा लागतो। तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे।